अतिवृष्टी आणि बँकेकडून कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून नांदेड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्यानं वयोवृद्ध वडिलांनी सुद्धा प्राण सोडले। विशेष म्हणजे शेतकरी कर्जमुक्तीसाठी कायम अग्रेसर असलेल्या गावामध्येच ही दुर्दैवी घटना घडली। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। कर्जवसुलीच्या नोटिसीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही सोडले प्राण। कर्जमुक्तीसाठी अग्रेसर गावातच बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू। हा आक्रोश आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या कोंढा गावातला। निवृत्ती आणि सखाराम कदम या घरातल्या दोघा कर्त्या पुरुषांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी फोडलेला हा हंबरडा। 48 वर्षाच्या निवृत्ती कदम नावाच्या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली, तर थोरल्या मुलानं आत्महत्या केल्याचा हा धक्का वडील सखाराम कदम पचवू शकले नाहीत, त्यांनीही प्राण सोडले। निवृत्ती कदम यांनी यंदा सोयाबीनचं पीक घेतलं, मात्र अतिवृष्टी आणि पुरामुळे सोयाबीनचा चिखल झाला। त्यांनी बचत गटाकडून 50,000 रुपयांचं कर्ज काढून गाय घेतली होती, मात्र 8 दिवसांपूर्वीच गाय मरण पावली। आधीच त्यांच्या आणि वडिलांच्या नावावर 1 लाख रुपयांचं कर्ज होतं। व्याज धरून कर्जाची रक्कम 1,70,000 रुपयांवर गेली होती। बँक आणि बचत गटाकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा आल्यानं निवृत्ती कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। हा धक्का सहन न झाल्यानं वडील सखाराम कदम यांचाही जीव गेला। SBIचं कर्ज होतं बँकेचं। किती होतं? 1 लाख रुपये होतं, त्याचं काहीतरी व्याज आहे 1,70,000 काहीतरी झाले। त्याच्या नोटिसा घरी आल्या होत्या। या पुरापासून काका सारखं चिंतेतच होते, घरी जास्त बोलणं नव्हतं आणि सोमवारी संध्याकाळी घरी आले, जेवले आणि न बोलता शेताकडे आले। आम्ही काही तेवढं हे केलं नाही। माझ्या कुटुंबाचा सगळ्यात मोठा आधार गेला साहेब। माझा चुलता गेला, काल माझा बाबा गेला। विशेष म्हणजे ज्या गावात ही दुर्दैवी घटना घडली ते कोंढा गाव कर्जमुक्तीसाठी शेतकरी चळवळीत कायम अग्रेसर असलेलं गाव आहे। शेतकरी संघटनेचा प्रभाव असलेल्या या गावात कर्जमुक्त गाव असा फलक लावण्यात आला। गावात एक मोठी घंटा बांधली। कर्ज वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी किंवा वीज बिल वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी गावात आले की ही घंटा वाजवली जाते। मग गावकरी एकत्रित येतात आणि वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावतात, असा या गावाचा इतिहास। मात्र याच गावात कर्ज वसुलीमुळे दोघा शेतकरी बापलेकांचा जीव गेलाय। सखाराम निवृत्ती कदम हे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची वडील होती। त्याच्या नावावर संपूर्ण जमीन आहे। त्याच्या नावावर 1 लाख रुपये कर्ज होतं आणि त्याचं व्याज सगळं संपूर्ण मिळून 1,70 झालं होतं। त्याच्या 2 नोटीस आल्या होत्या। तर त्याचं म्हणणं, बाबा मुलाला आपली व्यथा कशाला मांडायची म्हणून त्याने घरी पण दाखवली नाही आणि मुलाला कळू पण दिलं नाही की आपल्यावर कर्ज किती आहे, काय आहे, कारण त्याचं शिक्षण चालू आहे। त्याच्यामुळे त्याला ताण येऊ नये म्हणून त्यानं ते दाखवलं नाही। आसमानी संकटामुळे आधीच उद्ध्वस्त झालेला शेतकरी किमान कर्ज वसुलीच्या सुलतानी जाचातून मुक्तता व्हावी अशी या हवालदिल शेतकऱ्याची अपेक्षा आहे। अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटाच्या या काळात या शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा आधार देण्याची खरी गरज आहे। त्याच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची गरज आहे। राजीव गिरी, पुढारी न्यूज, नांदेड।